मंडळी या ठिकाणी भरपूर आहेत। अण्णासाहेब बोलल्याच्या नंतर या ठिकाणी एक कुमारी तनिष्का काळूराम लंगोडे ही या ठिकाणी 2 मिनिटं कविता सादर करणार आहे। अण्णासाहेब उपस्थित माता पिता बंधू भगिनी बैलगाडा मालक अलाउन्सर शौकीन राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी आज या ठिकाणी आपल्या अंतःकरणातील देव राजू शेठ जवळकर असतील, बाळासाहेब जवळकर असतील, नाना आमचे माणिक भाऊ असतील, अशोक भाऊ असतील, अंदाजदादा असतील आणि मीही जवळकर परिवारातील एक घटक, हे दैवत आज आपल्यातून गेलेलं आहे आणि समुद्र जसा पाण्याने भरावा या पद्धतीने आज आपली सर्वांची त्या मनाच्या चरणी नम्रता श्रद्धांजली वाहण्यासाठी अलोट अशी गर्दी जमलेली आहे। मित्रो, आपल्या चरणी मी जवळकर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी नतमस्तक आहे। मी माझ्या तालुक्याच्या वतीनं तमाम बैलगाडा मालकांच्या वतीनं या मनाला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून जवळकर परिवार असेल किंवा त्यांच्या अनेक चाहते असतील त्यांना हे दुःख सावरण्याची शक्ती त्यांना द्यावी अशी मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो। मनाबद्दल आपलं सर्वांनी ऐकलेलं आहे, आपण सर्व घाटात त्याचे गुण पाहिलेले आणि अनेक वक्त्यांनी त्याच्या गुणाबद्दल किंवा जवळकर घराण्याबद्दल या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे। खरं तर अनेक वर्षापासून जवळकरांचा माझा संबंध, एक क्षण सांगतो मी तुम्हाला की महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कृतीपेक्षा वृत्तीला फार महत्त्व असतं। आज त्यांच्या दावणीला जो मने आला, खरंच त्यांची पांडुरंग चरणी असलेली, महादेवा चरणी असलेली जी भक्ती आहे आणि त्या भक्तीतून हा मने त्यांच्या दावणीला आलेला आहे हे सांगण्याचं म्हणजे उचित होणार नाही। कारण आमच्या तालुक्यामध्ये एक मोठा शर्यत दादा भरली होती माझे परममित्र बाबूराव वायकरांनी आणि टोकनच्या टायमाला अशी कोणीतरी किलमिश केलं की हे खोटा घाट होणार आहे। बाबूरावांनी मला आप्पांनी बोलवलं आणि मी 50 टोकन अतुल भाऊ मनाने टाकली आणि नानांना म्हणणं नाना दोन्ही वाऱ्या आल्या पाहिजेत आणि नानांची बारी तिथं झाली। आमचे चिखलीवाले आबा मोरे समधी मंडळी होती आणि एकाच नंबरामध्ये 2 बाऱ्या बसल्या। निर्णय जायचा की गाडी द्यायची कुणला। मला आप्पा आले, म्हणले अण्णासाहेब काय करायचं। मी नानांना विचारलं, नाना फायनलमध्ये तर तुम्ही दोन्ही मंडळ आलेले आहेत आणि मग आता निर्णय कसा द्यायचा, हे वृत्तीचं कारण सांगतो मी। नाना म्हणले अण्णासाहेब तुम्हाला जे पाहिजे ते करा। मी निर्णय केला ज्याची बारी पहिली बसलेली आहे त्याला ती गाडी भेटल, बुलेरो गाडी होती। म्हणून मला सांगायचं तुम्हाला की नानांची राजू शेठची वृत्ती सात्विक आहे आणि म्हणून सात्विकपणाचं हे दैवत त्यांच्या दावणीला आलं आणि म्हणून जास्त न बोलता अनेक राजकीय मंडळी आहे, कारण पुढील काळामध्ये हे आपल्या नेते मंडळींना आपल्याला पुढे तरी कुठल्याही इलेक्शनमध्ये पाठवायचं आहे। बंदीच्या काळामध्ये दादांच्या खांद्याला खांदा राजू शेठ आम्ही पळालो, बंदी उठवली म्हणून आज मने आपल्याला दिसला। तशी जर बंदी असती तर आज मन्या नसता आणि तुम्ही नसतो ना आम्ही नसतो, काय मंगलदास। पण सर्व मंडळींनी एक दिलानी दादांच्या पाठीमागे उभं राहिलो। आम्ही येडेवाकलं पळत होतो, ह्या मंत्र्याची गाठ घे, त्या आमदाराची गाठ घे, समधी पाटण फिरवायचे, पण आम्ही हटलो नाही। आम्ही म्हटलं एक ना एक दिवस महादेवाचा नंदी घाटातच पळणार आणि ते आमचे शब्द खरे झाले आणि हेच खरे। आज आपल्याला ह्या मनाच्या निमित्तानं अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहे। दादा तुमच्या नावाने विमा कंपनी होती, मी पण विमा कंपनी केली होती। आज छोट्या मोठ्या बैलगाड्या मालकांचा एखादा वास्तू, एखादा बैल कुठंतरी नुकसान होती, त्याच्यावर आपण देवदत्त साहेब, तुम्ही सर्व राजकीय मंडळी आहे, बाबासाहेब आहे या ठिकाणी, आमचे सुधीर भाऊ आहेत, आमचे राहुल भाई, आपल्या सर्व मंडळींनी ह्याच्यावर विचार केला पाहिजे। कारण राहुलचा बैलच असं पळताना दम लागला, राहुलनी पण तशकिरे घातली। त्याही दिवशी मी बोललो तर आपली जिल्ह्याची काहीतरी फुलाची पाकळी समजाकून गोळा करा, ती तुमच्या नावावर ठेवा, संघटना काढून त्याच्यावर ठेवा आणि जे काय अपघात होईल त्याला मदत करा। दुसरी गोष्ट तरुण मंडळींना मी सांगतो, काही गाडा दांबटताना आपण आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडतात, त्या घडून नका देऊ, उड्या मारा, भांडरा उधळा, पण आपला धक्का कुणाला लागला नाही पाहिजे ह्याची काळजी घ्या। अनेक संत या ठिकाणी बोलण्याचा भाग आहे, पण काही जर चांगल्या गोष्टी असेल त्या मनात घ्या, चुकलेल्या गोष्टी मला परत द्या।
मी सर्व पुणे जिल्ह्यातील गाडा मालकांच्या वतीनं, व्यासपीठावरील माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आणि आमच्या तालुक्याचे माजी मंत्री बाळा बेगडे, आमदार सुनील शेळके, माझे बंधू ज्यांनी अनेक वर्षे गाडा क्षेत्रामध्ये काम केले, स्वर्गीय दिगंबरदादा बेगडे